Hello guys, welcome to my YouTube channel ऑनलाईन टेक हब. मग ऑनलाईन टेक हब या युट्यूब चॅनलवरती आपण सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे लेक्चर्स हे स्टार्ट केलेले आहेत. त्याच्यामधील नेक्स्ट लेक्चर आहे प्री प्रोसेसरचं पार्ट सेकंड. तर हा प्री प्रोसेसर हा त्याच्यातला फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेला आहे. तर आज आपण जो रिमेनिंग पार्ट आहे तो बघणार आहोत. तर बघा, तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये काही बिल्ट इन प्री प्रोसेस बघितले होते. तर त्यातले आपण वन बाय वन इथं डिस्कस करणार आहोत विथ एक्झाम्पल. ठीक आहे, तर बघूयात. फर्स्ट आहे हॅश इन्क्लूड. हॅश इन्क्लूड ही जी काही डिरेक्टिव्ज आहेत, तर युजर टू पेस्ट दी कॉस्ट ऑफ गिव्हन फाईल इन टू दी करंट फाईल. जेव्हा आपण हॅश इन्क्लूड हा प्री प्रोसेसर यूज करतो तेव्हा हॅश इन्क्लूड प्री प्रोसेसरमधील जो काही कोड असेल तो काय होईल, तुमच्या करंट फाईलमध्ये काय होईल, तो कॉपी होणार आहे. काय होणार आहे, तर जो काही आपण हॅश इन्क्लूड तो काय करेल, जो काही आपण प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह घेणार आहोत तर त्याचा कोड काय होईल, करंट फाईलमध्ये काय होईल तर पेस्ट होईल युजिंग हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्स. बघा, इट इज युजर टू इन्क्लूड सिस्टम डिफाइनड अँड युजर डिफाइनड हेडर फाईल्स. बेसिकली याचा यूज कशासाठी होतो, तर जी काही सिस्टम डिफाइनड हेडर फाईल असतील त्या इन्क्लूड करण्यासाठी आणि युजर डिफाइनड पण हेडर फाईल इन्क्लूड करण्यासाठी हॅश इन्क्लूड हे प्रीप्रोसेसर यूज केला जातो. बघा, इफ इन्क्लुडेड फाईल इज नॉट फाउंड कंपायलर रेंडर्स एरर्स. बघा, जी आपण हॅश इन्क्लूड जी काही फाईल इन्क्लूड करतो हेडर फाईल, ती जर अवेलेबल नसेल, फाउंड नाही झाली, तर काय होईल, त्या ठिकाणी एरर येते. काय येते, एरर येते. त्यानंतर बघा, बाय द यूज ऑफ द हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्स वी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू द प्री प्रोसेसर वेअर टू लुक फॉर द हेडर फाईल. बघा, हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्ह आपण काय प्रोव्हाइड करतो, तर हेडर फाईल जे आहे ते कुठं फाइंड आउट होईल ते आपण स्पेसिफाय करतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, देर आर टू व्हेरियंट्स ऑफ दी टू यूज हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्स. बघा, देर आर काय, तर दोन व्हेरियंट्स आहेत हॅश इन्क्लूड यूज करण्यासाठी. एक आहे फर्स्ट काय बघा, हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेटमध्ये काय फाईल नेम, आणि दुसरा काय हॅश इन्क्लूड डबल कोटमध्ये फाईल नेम. या दोन्ही वेळेने तुम्ही काय करता, काय करू शकता, फाईल इन्क्लूड करू शकताय आपल्या प्रोग्राममध्ये. बघा, हॅश इन्क्लूड फाईल नेम आहे जी जी अँगल ब्रॅकेटमध्ये असेल. दोन्हीमध्ये डिफरन्स बघूया काय आहे तो. बघा, हॅश इन्क्लूड फाईल नेम टेल्स द कंपायलर टू लुक फॉर द डिरेक्टरी वेअर सिस्टम हेडर फाईल आर हेल्ड. काय म्हणलं याच्यामध्ये बघा, तर जेव्हा आपण हॅश इन्क्लूड अँगल ब्रॅकेटमध्ये फाईल नेम घेतो, तर तो जी काही व्हेरियंट आहे हॅश इन्क्लूडचा, तो काय करतो, कंपायलर काय सांगतो बघा, तर टू लुक फॉर द डिरेक्टरी वेअर सिस्टम हेडर फाईल्स आर हेल्ड. ज्याच्यामध्ये सिस्टम हेडर फाईल्स आपण स्टोअर केल्या त्याच्यामध्ये काय होतं, सर्चिंग केलं जातं त्या फाईलसाठी. आणि जेव्हा आपण हॅश इन्क्लूड डबल कोटमध्ये फाईल नेम घेतो तेव्हा काय होतं, टेल्स दी कंपायलर टू लुक इन द करंट डिरेक्टरी फ्रॉम वेअर प्रोग्राम इज रनिंग. ज्या डिरेक्टरीमध्ये आपण प्रोग्राम रन करत असतो तर त्या डिरेक्टरीमध्ये काय होतं, तर सर्चिंग केलं जाते. ठीक आहे, हा आहे दोन्ही मधला डिफरन्स. त्यानंतर पुढे बघा, त्याचं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पलमध्ये बघा, सिंपल आपण हे काय केले, stdio.h हेडर फाईल काय केली, इन्क्लूड करून घेतली, की ज्याच्यामध्ये प्रिंटएफ हे काय तर फंक्शन असणार आहे. तर प्रिंटएफ फंक्शनचे डेफिनेशन या हेडर फाईलमध्ये काय केले आहे, तर डिफाईन केलेली आहे. आणि आपण इथे काय वापरलं, हॅश इन्क्लूड आणि अँगल ब्रॅकेटमध्ये हेडर फाईलचं नेम दिलेलं आहे. तर आउटपुट काय येईल, हॅलो सी वगैरे आउटपुट इथं येणार आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये हॅश इन्क्लूडच्या काही पॉईंट्स आहेत, तर ते बघूया. तर काय सांगितलं बघा, हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्ह कमेंट्स आर नॉट रिकग्नाइज्ड. याच्यामध्ये कमेंट्स जर आपण दिल्या तर कमेंट रिकग्नाइज होत नाहीत. जर आपण कमेंट दिल्या तर तो काय करतो, कमेंट ॲज अ फाईल नेम म्हणून कन्सिडर करतो. फाईल नेममध्ये स्ट्रिंग आहे असं कन्सिडर करतो. सेम याच्यामध्ये बॅक स्लॅश आहे. जेव्हा आपण असा ब्लॅक स्लॅश देतो तर त्या ब्लॅक स्लॅशमध्ये पण तो काय करतो, की हा काय तर नॉर्मल टेक्स्ट आहे असं कन्सिडर करतो. काय करतो, नॉर्मल टेक्स्ट आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे, त्यामुळं जर आपण फाईल इन्क्लूड करताना स्लॅश वगैरे दिला तर तो काय होईल, ॲज अ नॉर्मल कन्सिडर होईल. यू कॅन यूज ओनली कमेंट्स आफ्टर फाईल नेम, अदरवाईज इट विल गिव्ह एरर. तुम्ही फाईल नेम नंतर म्हणजे अँगल ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर पुढे कमेंट घेऊ शकताय, पण याच्यामध्ये कमेंट घेऊ शकत नाही. अँगल ब्रॅकेटमध्ये तुम्ही कमेंट्स घेऊ शकत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढं,
नेक्स्ट प्रिपोसर हॅश डिफाईन. आता बघा, हॅश डिफाईन प्रिपोसर डेरिव्हेटिव्ह प्रोव्हाइड अ स्ट्रॉंग अँड फ्लेक्झिबल टूल फॉर डिक्लेअरिंग कॉन्स्टंट अँड प्रोड्युसिंग मॅक्रोज. त्याचा यूज काय होतो? टू डिफाईन सिम्बॉलिक कॉन्स्टंट आणि सेकंड काय? टू प्रोड्यूस दी मॅक्रोज. तर याच्यामध्ये बघा, इट कंडक्ट्स अ टेक्स्च्युअल रिप्लेसमेंट बिफोर ॲक्च्युअल कंपायलेशन ड्युरिंग द प्री प्रोसेसिंग फेज ऑफ द सी प्रोग्राम वेअर इट प्लेज अ सिग्निफिकंट रोल. तर हॅश डिफाईन हा काय करतो की जे काही आपण हॅश डिफाईन पुढे डिफाईन केलेला आहे, तर हा काय करतो? आता कंपायलेशन व्हायच्या अगोदर टेक्स्च्युअल रिप्लेसमेंट होते. काय होते? तर टेक्स्च्युअल रिप्लेसमेंट केली जाते. कधी? बिफोर कंपायलेशन ड्युरिंग प्री प्रोसेसिंग फेज मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, by using this functionality, developer may improve their code's readability, maintainability, and effectiveness. Hash define preprocessor directive is easier to define constant or macro substitutions. जे आपण दोन बेसिक पर्पजसाठी यूज करतो. एक तर तुम्ही कॉन्स्टंट डिफाईन करू शकता आणि दुसरं काय तर मॅक्रो सबस्टिट्यूशन करू शकताय. ठीक आहे. सेंटेन्स बघा काय? हॅश डिफाईन टोकन आणि त्याची व्हॅल्यू असेल. बघा, हॅश डिफाईन टोकन नेम आणि त्याची व्हॅल्यू असेल. तर बघूया विथ एक्झाम्पल. बघा, याच्यामध्ये काय केले तर हॅश इन्क्लूड हेडर फाईल आपण इन्क्लूड करून घेतलीच आहे, पण याच्यामध्ये हे जे आहे हा काय तर सिम्बॉलिक कॉन्स्टंट आहे. याला कॉन्स्टंट पण म्हटलं जाते. काय म्हणते? याला कॉन्स्टंट पण म्हटलं जाते. काय केलं? हॅश डिफाईन टोकन नेम काय घेतले? पीआय घेतले, पाय, आणि त्याची व्हॅल्यू दिली किती? 3.14. आणि प्रोग्राममध्ये आपण काय केलं तर ती व्हॅल्यू काय केली तर प्रिंट केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता फर्स्ट एक्झाम्पल जे बघितलं आपण, तर टू डिफाईन हॅश डिफाईन टू डिफाईन अ कॉन्स्टंट. इथं काय असेल? हॅश डिफाईन टू क्रिएट अ मॅक्रो क्रिएशन आहे. तर बघूया आपण मॅक्रो क्रिएशन कसं आहे. इथं बघा, हॅश डिफाईन इथं काय घेतलं? मॅक्रो नेम, त्याचं मॅक्रो पॅरामीटर, आणि मॅक्रोज काय असेल पुढं? डेफिनेशन असेल. तर काय घेतले आपण? हॅश डिफाईन मीन ऑफ ए बी, पुढे काय म्हणले? ए लेस दॅन बी क्वेश्चन मार्क ए कोलन बी. यावेळी काय केलं आपण? मॅक्रो डिफाईन करून घेतलेला आहे. वाईड मेन मध्ये मेसेज दिलाय काय? बघा, प्रिंटेफ मिनिमम बिटवीन 10 and 20 इज %. इथे काय केलं आपण? मॅक्रो कॉल केलेला आहे. मॅक्रो कॉल कसं केलंय बघा, मिनिमम मीन 10,20 जसं आपण इथं डिफाईन केलं आहे. तर या ठिकाणी काय होईल? तर मॅक्रो जी काय डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन ती काय होती? इथं सबस्टिट्यूट केली जाते. ठीक आहे. यालाच म्हणतात काय तर मॅक्रो सबस्टिट्यूशन. आणि मग आउटपुट काय येईल? तर जी काही मिनिमम व्हॅल्यू आहे ती काय होईल? आउटपुट येणार आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण काय केलं तर मिन नावाचा मॅक्रो डेव्हलप केला आहे की जे दोन पॅरामीटर घेतं, ए आणि बी. इथे बघा, द मॅक्रो रिटर्न्स द लोएस्ट व्हॅल्यू बिटवीन द टू इनपुट्स. तर मॅक्रो आपण डिफाईन कशासाठी केलंय? टू फाइंड आउट द लोएस्ट व्हॅल्यू बिटवीन टू व्हॅल्यूज. त्यानंतर इथं बघा काय सांगितलं नेक्स्ट लाईनला, दी प्रीप्रोसेसर रिप्लेसेस मीन मॅक्रो विथ द ऍक्च्युअल कोड इम्प्लिमेंटेशन वेन इट इज युज्ड विथ द इनपुट्स 10 and 20 रिझल्टिंग. बघा, इथं काय मी तुम्हाला मग सांगितलं होतं की काय होतं त्या ठिकाणी, जी काय मॅक्रोची डेफिनेशन आहे त्या ठिकाणी तिथं रिप्लेस होते. कुठं? फंक्शन मध्ये जेव्हा आपण इथं कॉल करू तेव्हा बघा येतं या ठिकाणी. इथं आपण काय केलं? मॅक्रो कॉल केलंय, तेव्हा ह्याची काय व्हॅल्यू आहे? एची व्हॅल्यू आणि बीच्या व्हॅल्यूच्या पुटअप होतात, आणि ते जी काय रिप्लेसमेंट कोड असेल हा एच्या व्हॅल्यू आणि बीच्या पुटअप केल्यानंतर तो कोड इथं काय होतो? रिप्लेस होतो. ठीक आहे. यालाच म्हणायचं काय तर मॅक्रो सबस्टिट्यूशन. म्हणजे आउटपुट काय येईल मग शेवटी? 10, जी काही मिनिमम व्हॅल्यू असेल ती. नेक्स्ट आहे बघा, हॅश अनडेफ. तर हॅश अनडेफ प्रिसर डिरेक्टिव्ह इज टू अनडिफाईन दी कॉन्स्टंट ऑर मॅक्रो डिफाइन्ड बाय द हॅश डिफाईन. बघा, जे आपण हॅश डिफाईन मॅक्रो किंवा कॉन्स्टंट डिफाईन करतो, तर ते तुम्हाला जर अनडिफाईन करायचे असतील तर तुम्ही काय यूज करणार? अनडेफ हे प्रीपोसर डेरिव्हेटिव्ह यूज करणार आहात. तर सिंटॅक्स काय बघा, हॅश अनडेफ आणि टोकन. पुढे हॅश अनडेफ आणि टोकन असं काय सिंटॅक्स आहे. याचं एक्झाम्पल बघूया. बघा, इथे काय केलं आपण? हॅश डिफाईन पीआय 3.14. काय केलं तर पीआय हा कॉन्स्टंट डिफाईन करून गेला, आणि लगेच आपण नंतर काय केलं तर अनडेफ पण केले. काय केलं? अनडेफ केले. आणि मेन मध्ये काय केलं आपण? पीआय प्रिंट केला. तर इथं पीआय ची व्हॅल्यू प्रिंट होणार नाही, का तर आपण त्याला काय केलं? इथं अनडिफाईन केलेलं आहे. त्यामुळे इथं काय एरर येईल? कंपाईल टाइम एरर येईल, पीआय इज अनडिक्लेअर्ड म्हणून. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हॅश डिफाईन यूजर टू डिफाईन प्रीप्रोसेसर कॉन्स्टंट टू अ लिमिटेड स्कोप सो दॅट यू कॅन डिक्लेअर कॉन्स्टंट अगेन. ठीक आहे. तर हे आहे आता आपण डिस्कस केलेलं ते. त्यानंतर बघा,
अजून एक एक्झाम्पल यायचं. इथं बघा मी काय केलं की हॅश डिफाईन नंबर 15 केलंय. काय केलंय? हॅश डिफाईन नंबर 15. त्यानंतर मी काय केलंय की इथं स्क्वेअर या व्हेरिएबल मध्ये काय केलंय मी त्या नंबरचा स्क्वेअर काढून घेतलेला आहे. इंट स्क्वेअर इक्वल टू नंबर इंटू नंबर. आणि देन मी काय केलंय परत हॅश अनडेफ नंबर केलेला आहे. तर इथं काय होईल इथं काय होईल? फर्स्ट आपण ही जी काही नंबर आहे या ठिकाणी काय होईल त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय होईल सबस्टिट्यूट होईल आणि त्याचं काय होईल कॅल्क्युलेशन होईल. कॅल्क्युलेशन झाल्यानंतर स्क्वेअर मध्ये काय त्याची व्हॅल्यू येईल आणि मग नेक्स्ट टर्नला आपण काय केलं इथं की तो अनडिफाईन केलेला आहे. त्यामुळे आउटपुट किती येईल तर 225. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे हॅश इफ डेफ. आता बघा हॅश इफ डेफ प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह चेक्स इफ मॅक्रो इज डिफाइन्ड बाय हॅश डिफाईन. बघा हॅश इफ डेफ हे काय करतं तर जे काही आपण मॅक्रो डिफाईन केलेला आहे हॅश डिफाईननं तो काय करतो हा चेक करतोय. काय करतो? चेक करतो. बघा EPS इट एक्झिक्यूट द कोड अदरवाइज हॅश एल्स कोड इज एक्झिक्युटेड. आता बघा हॅश इफ डेफ जे आहे ते जे आपण सिम्पल इफ बघितलेलं आहे. काय सिम्पल इफ किंवा आपण इफचे फॉर्म बघितले होते. सिम्पल इफ असेल किंवा नंतर काय बघितलं आपण इफ एल्स बघितलं असेल तर त्याचं वर्किंग आणि हॅश इफ डेफचं वर्किंग काय तर सेम आहे. ठीक आहे. तर सिंटॅक्स बघा काय इथं सिंटॅक्स मध्ये बघा हॅश इफ डेफ मॅक्रो देन काय होईल इथला कोड एक्झिक्यूट होईल आणि शेवटी काय हॅश एंड इफ. का तर हॅश डेफनं जी काय आपण प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह डिफाईन करतो चेक करतो तुम्हाला ते इफ आलं की त्याचं क्लोजिंग करावं लागेल हॅश एंड इफ. ठीक आहे. आणि हा आहे विदाउट एल्सचा. त्यानंतर विथ एल्सचं बघा हॅश डेफ मॅक्रो इथं असेल तुमचं काय जर कंडिशन ट्रू असेल तर सक्सेसफुल कोड असेल अदरवाईज कुठं जाईल हॅश एल्सला एल्स कोड आणि शेवटी काय असेल हॅश एंड इफ. हा एकाचा काय तर सिंटॅक्स आहे. त्यानंतर एक्झाम्पल बघा इथं काय केलं आपण 2 हेडर फाईल इन्क्लूड केले पण इथं बघा काय केले आपण हॅश डिफाईन नॉन इनपुट. नॉन इनपुट नावाचं काय केले आपण इथं प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह डिफाईन केलेला आहे. कुठला? नॉन इनपुट. तर बघूया प्रोग्राम याच्यावरती काय आहे. इथं बघा इंट इक्वल टू 0 आपण काय केलं याला 0 दिले असाइन केलेले व्हॅल्यू. इथं बघा चेक केले आपण की तो त्या नावाचा जो प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे तो आपण डिफाईन केलाय का नाहीये आपण इथं चेक करतोय. कशानं? हॅश इफ डेफनं. हॅश इफ डेफ आपण या नावाचं केलं असेल तर काय होईल ए इक्वल टू 2 येईल. एल्स काय येईल एची व्हॅल्यू इनपुट होईल आणि इथं काय होईल आपण इनपुट घेणार आहोत हॅश एंड इफ. हॅश एंड इफनं काय होईल इफ एंड होईल शेवटी याची व्हॅल्यू काय केली आपण क्लोज केलेली आहे. तर आउटपुट बघा काय आलंय व्हॅल्यू ऑफ ए 2 आलेला आहे. का तर आपण हा काय केलेला आहे डिफाईन केलेला आहे. जर आपण डिफाईन केलेला नसता बघा जर इथं आपण जर हा डिफाईन केलेला नसता तर काय झालं असतं तर हा एल्स मधला पार्ट एक्झिक्यूट झाला असता आणि इथं जी काय तुम्ही रन टाइम व्हॅल्यू द्याल ती रन टाइम व्हॅल्यू काय झाली तिथं प्रिंट झाली असती. तर हा आहे हॅश इफ डेफ. त्यानंतर पुढचा आहे हॅश इफ एन डेफ. आता बघा हॅश इफ एन डेफ ह्याचं जे काही वर्किंग आहे हे पूर्णपणे काय अपोजिट आहे. कुणाच्या अपोजिट आहे? हॅश इफ डेफच्या अपोजिट आहे. हा काय करतो जो आपण मॅक्रो डिफाईन केलेला आहे की नाही तो चेक करतो त्या नावाचा आणि हा काय करतो हॅश इफ नॉन डिफाईन तो डिफाईन केलेला नाहीये असं तो चेक करतो. बघूया ठीक आहे. तर बघा हॅश इफ एंड डेफ प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह चेक्स इफ मॅक्रो नॉट डिफाइन्ड बाय हॅश डिफाईन. काय म्हणलंय डिफाईन केलेलं नसेल तर तो चेक करतोय इफ एस एक्झिक्यूट दी कोड अदरवाइज एल्स कोड बी एक्झिक्युटेड. आता याच्यामध्ये बघा सिंटॅक्स आहे हॅश इफ एन डेफ मॅक्रो कोड असेल आणि विथ एल्स काय असेल हॅश इफ डेफ मॅक्रो त्यानंतर कोड असेल त्यानंतर एल्स हॅश एल्स आणि शेवटी काय असेल एल्स कोड असेल हॅश एंड इफ असेल. ठीक आहे. हा आहे काय तर सिंटॅक्स बघितला. त्यानंतर याचं एक्झाम्पल बघा. आता इथे काय केलंय बघा आपण हॅश डिफाईन केलेला आहे. इनपुट नावाचा जो काही मॅक्रो आहे आपण डिफाईन केलेला आहे आणि इथे बघा ए इक्वल टू किती व्हॅल्यू असाइन केली आपण इथं 0 केलेली आहे. इक्वल टू किती व्हॅल्यू असाइन केलेली आहे 0 केलेली आहे आणि इथं इफ हॅश इफ एंड डेफ इनपुट. आता बघा इथं म्हणतं हा काय नॉट डिफाईन तर आपण डिफाईन केलेला आहे त्यामुळे इथली कंडिशन काय होईल फॉल्स होईल. तर कुठे येईल एल्स मध्ये येईल
आणि एल्स मध्ये जे काही आपण इनपुट घेऊ रन टाइम त्याची व्हॅल्यू इथे काय होईल प्रिंट होईल. ठीक आहे. तर याचं आउटपुट काय येते बघा. एंटर एज व्हॅल्यू आपण 5 एंटर केली तर काय होईल त्या ठिकाणी एची व्हॅल्यू जी काही आपण घेतली असेल ती काय होईल प्रिंट होईल. त्यानंतर पुढचा आहे हॅश हीप. हॅश हीप बघा. हॅश हीप प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह इव्हॉल्व द एक्सप्रेशन ऑर कंडिशन. हे काय करतं जी काय याच्यापुढे आपण एक्सप्रेशन देऊ किंवा कंडिशन देऊ तर तो काय करतो इव्हॉल्व करतो आणि तो कंडिशन ट्रू आहे की नाही त्याच्यावर काय होईल कोड एक्झिक्यूट होणार आहे. बघा सिंटॅक्स काय इथं हॅश हीप एक्सप्रेशन त्यानंतर कोड आहे आणि शेवटी काय हॅश एंड इफ आहे. तर इथे काय होईल जर कंडिशन ट्रू असेल तर कोड एक्झिक्यूट होईल अदरवाईज कोड एक्झिक्यूट होणार नाहीये. आता हा सिंटॅक्स आहे सिम्पल इफ सारखा. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये हॅश एल्स घेतलं तर बघा हॅश इफ एक्सप्रेशन इथे इफचा कोड असेल त्यानंतर हॅश एल्सचा कोड असेल शेवटी काय असेल हॅश एंड इफ असेल. ठीक आहे. त्यानंतर हा झाला सिंटॅक्स. त्याचा अदर एक सिंटॅक्स आहे एल्स इफचा. बघा याचं जी काही वर्किंग आहे एक मिनिट बघा याचं जी काही वर्किंग आहे हे सिम्पल इफ सारखं आहे. याचं जे वर्किंग आहे इफ एल्स सारखं आहे जे आपण कंट्रोल स्टेटमेंटमध्ये बघितलेलं आहे. आणि याचं जी काही वर्किंग आहे हे कशासारखं वर्किंग आहे तर एलसिफ लॅडर सारखं. कोणासारखं आहे एलसिफ लॅडर आपण बघितलेलं आहे एलसिफ लॅडर त्यासारखे वर्किंग याचं आहे. तर सिंटॅक्स बघा हॅश इफ एक्सप्रेशन इथे इफ कोड असेल त्यानंतर हॅश इलिफ इलिफ म्हणजे काय असेल तर एलसिफ असते काय असतं एलसिफ एक्सप्रेशन त्यानंतर इलिफचा कोड त्यानंतर त्यानंतर एल्सचा कोड आणि शेवटी काय असेल हॅश एंड इफ. तर यावेळी काय असेल हा सिंटॅक्स आहे. याचं एक्झाम्पल बघूयात आपण. एक्झाम्पल मध्ये बघा हॅश डिफाईन आपण नंबर हा मॅक्रो डिफाईन केलेला ज्याची व्हॅल्यू किती घेतली आपण 0 घेतली. इथे चेक काय केले बघा इफ नंबर एक्झॅक्टली इक्वल टू 0 जर नंबरची व्हॅल्यू 0 आहे की नाही चेक केलेले आहे. जर असेल तर काय केलं इथं आपण प्रिंट केलेलं आहे. तर आउटपुट काय येतं 0 का तर आपण ते डिफाईन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हॅश एल्स. आता हॅश एल्स हा जे काय डिरेक्टिव्ह आहे हा कधी इव्हॉल्व होतो की जेव्हा कंडिशन फॉल्स असते तेव्हा. ठीक आहे. जेव्हा कंडिशन फॉल्स होईल तेव्हाच काय होईल हॅश एल्स इफ मधला कोड काय होतो एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल बघा सिंटॅक्स असाच आहे. इथं बघा एल्स वापरलेला आहे का तर हॅश एल्स हा जे आहे हा आपण विदाउट इफ यूज करू शकत नाहीये. त्यामुळे इथं काय तर हॅश इफ आलेलं आहे. एक्झाम्पल बघा इथं आपण नंबर किती घेतलाय बघा 1 घेतलेला आहे. नंबरची व्हॅल्यू किती 1 दिलेली आहे. इथं काय केलंय हॅश इफ नंबर एक्झॅक्ट इक्वल टू 0 आहे का चेक केलंय. 0 असेल तर नंबरची व्हॅल्यू इथं 0 प्रिंट होईल आणि नंबरची व्हॅल्यू जर 0 नसेल तर काय म्हणलं इथे एल्स मध्ये बघा प्रिंट व्हॅल्यू ऑफ नंबर इज नॉन 0. इथं व्हॅल्यू आपण किती घेतली नंबरची 1 त्यामुळे आउटपुट काय येईल व्हॅल्यू ऑफ नंबर इज नॉन 0. यावेळी काय होईल या प्रोग्रामचं आउटपुट येईल काय आउटपुट बघा व्हॅल्यू ऑफ नंबर इज नॉन 0. त्यानंतर पुढचा आहे हॅश एरर. तर हॅश एरर जे हा प्रिव्हियस आहे तर हा काय करतो इंडिकेट दी एरर काय इंडिकेट करतो एरर. द कंपाइलर गिव्स अ फाटल एरर इफ हॅश एरर डिरेक्टिव्ह इज फाउंड अँड स्किप्स फर्दर कंपायलेशन प्रोसेस. बघा जेव्हा हॅश एरर डिरेक्टिव्ह हा जे आहे जेव्हा डेटा हा फाइंड आउट होतो तेव्हा कंपाइलर काय करतो तिथून पुढचं जे काही एक्झिक्युशन तो काय करतो कंपायलेशन काय करतो स्किप करतो आणि तिथंच एरर येते काय ते त्याचं त्या ठिकाणी एरर येते ज्या लाईनला आपण हॅश एरर डिरेक्टिव्ह घेऊ त्या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूयात याचं एक्झाम्पल बघा. इथं काय केले आपण बघा हॅश एंड डिफाईन. आता हे काय तर बिल्ट इन आहे अंडरस्कोर मॅथ अंडरस्कोर एच ही जी काय तर आहे काय केलेलं आपण हे नॉट डिफाईन आहे आणि इथे म्हणले काय बघा आता हा डिफाईन केलाय का आपण वरती कुठं नाही केलेला. ठीक आहे. इथे काय म्हणले बघा हॅश एरर फर्स्ट इन्क्लूड देन कंपाईल काय फर्स्ट इन्क्लूड करा नंतर काय करा कंपाईल करा. पण एल्स मध्ये आपण काय टाकलंय हो एल्स मध्ये काय टाकले तर वाईड मेन मधला कोड टाकलेला आहे. काय टाकलंय एल्स मध्ये वाईड मेन मधील कोड टाकलाय. आता याचं जे काय आउटपुट येईल ते आउटपुट काय येते बघा आउटपुट काय येईल तर 2.645751 ही व्हॅल्यू येईल. का तर आपण इथे काय केलंय की 7चा काय काढलेला आहे स्क्वेअर रूट काढलेला आहे. आता बघा इथे काय म्हणलंय हॅश एंड डिफाईन हे नॉन डिफाईन आपण डिफाईन केलंय वरती हे कुठं नाहीये त्यामुळे ही कंडिशन काय झाली इथं फॉल्स झाली. काय झाली आपण फॉल्स झाली त्यामुळे हा कोड इथला एक्झिक्यूट होणार नाही. त्यामुळे एस मधला पार्ट काय झाला एक्झिक्यूट झालेला आहे. ठीक आहे. जर हे आपण जर डिफाईन केलेलं असतं
तर काय झालं असं हिअर आली असते, तिथून पुढचा प्रोग्राम कंपाईल झाला नसता. आणि नेक्स्ट आहे हॅश प्रॅग्मा. आता प्रॅग्मा प्रिसर्व डेरिव्हेटिव्ह इज टू प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन टू दी कंपायलर. कंपायलर काय करतं, तर ॲडिशनल किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. प्रॅग्मा डेरिव्हेटिव्ह युज्ड बाय कंपायलर टू ऑफर मशीन और ऑपरेटिंग सिस्टम फेल्युअर. जेव्हा मशीन किंवा ओएस फेल्युअर होते तेव्हा हा डेरिव्हेटिव्ह यूज केला जातो कंपायलर थ्रू. तर बघा सिंटॅक्स कसा यायचा, हॅश प्रॅग्मा टोकन आहे. ते काय हॅश प्रॅग्मा टोकन आहे. तर या हा सिंटॅक्स आहे. डिफरंट कंपायलर्स कॅन प्रोव्हाइड डिफरंट युजेस ऑफ द प्रॅग्मा डिरेक्टिव्ह. तर कोणते कोणते आहेत बघा, टर्बो सी मध्ये जे काही आहेत ते प्रॅग्मा डिरेक्टिव्ह कोणते आहेत बघा. हॅश प्रॅग्मा आर्ग्यूज युजड असेल, एक्झिट असेल, HDR फाईल असेल, HDR स्टॉप असेल, इनलाईन ऑप्शन, त्यानंतर काय सेव्हरेजेस असेल, स्टार्टअप आणि वॉर्निंग, असे काय तर वेगवेगळे प्रॅग्मा डिरेक्टिव्ह आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा एक्झाम्पल घेतले आपण इथे, की काय केलं इथं फंक्शन जे आहे ते काय केलं, डिक्लेअर करून घेतलेलं आहे. इथं काय म्हणले बघा, हॅश प्रॅग्मा स्टार्टअप फंक्शन. काय म्हणले आपण इथं, फंक्शन स्टार्टअप केलेलं आहे आणि नंतर काय केलं, फंक्शन एक्झिट पण म्हटलेलं आहे आणि मग मेन घेतलेलं आहे. तर या ठिकाणी इथं आपण काय केलंय बघा, फंक्शन काय घेतलंय, डिफाईन केलंय, आय एम इन फंक्शन सी. तर याच्यामध्ये बघा इथं काय केलंय आपण, हॅश स्टार्टअप फंक्शन सी, म्हणजे फंक्शन सीचं एक्झिक्युशन आपण स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आउटपुटमध्ये काय आलंय, आय एम इन फंक्शन सी, आय एम इन फंक्शन सी. त्यानंतर कुठं आहे बघा, त्यानंतर काय म्हटले आपण की हॅश, बघा इथं फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर मेन मधला काय, आय एम इन मेन, आय एम इन मेन. तर मेनचं येईल आणि नंतर काय, आय एम इन फंक्शन सी. तर यावेळी काय याचं आउटपुट येईल. त्यानंतर ठीक आहे. तर आता पण बघा आपण जवळपास 8 ते 9 जे आहेत बिल्ट इन प्री प्रोसेस डेरिव्हेटिव्ह आपण लर्न केलेले आहेत. तुम्हाला नक्कीच समजले असतील अशी आशा आहे. तर आतापर्यंत आपण सी लँग्वेजमध्ये हे जे आहे ते 26 नंबरचं लेक्चर आहेत किंवा 26 व्हिडिओज आपण आतापर्यंत अपलोड केलेले आहेत आणि 26 व्हिडिओमध्ये सी लँग्वेज जी आहे, सी लँग्वेज जे काही बेसिक आहे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्ही जर पाठीमागचे प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नसेल तर बघून घ्या, नक्की तुम्हाला त्याचं तुमच्यासाठी युजफुल असतील. ठीक आहे. तर यानंतर आपण पुढची जी काही लँग्वेज आहे ती लँग्वेज आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहे. ती आहे कुठली, तर जावा लँग्वेज. तर जावा लँग्वेजचे लेक्चर सिरीज आपण नेक्स्ट डे पासून स्टार्ट करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जर पहिल्यापासून जर व्हिडिओ जर सगळे बघितले 26चे 26 जर तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर नक्कीच तुमच्या सी लँग्वेज मधला कुठलाही जर डाऊट असेल किंवा कुठलीही कन्सेप्ट जर ती जर मला समजत नसेल तर नक्की तुम्हाला ते समजेल. आणि तरी त्यातूनही नाही समजली तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, नक्की त्याच्यावरती तुम्हाला गाईड केलं जाईल. ठीक आहे. तर थांबूया इथं. थँक्यू.